श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. दीप अमावस्या, दिव्याची पूजा कशी करावी, मंत्र कोणता बोलावा, नैवेद्य कोणता ठेवावा, या दिवशी दान कोणते करावे, पितरांची सेवा कशी करावी, मुलांना कसे ओवाळावे, दिवे कसे तयार करावे, अगदी संपूर्ण माहिती थोडक्यात तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. हा व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. दीप अमावस्या, आषाढी अमावस्या ही हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. या दिवशी दिवेचे पूजन करून आगामी पवित्र श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते. या तिथीला घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी दीपपूजन, मुलांना ओवाळले जाते, पितरांची सेवाही केली जाते. तसेच मांगल्याचे प्रतीक दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो. श्रावणाचे स्वागत, आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही अमावस्या येते, ज्याद्वारे आपण पवित्र श्रावण महिन्याचे स्वागत करतो. इडापिडा नाश. या दिवशी दीपपूजन केल्याने घरातील दारिद्र्य, रोगराई आणि नकारात्मकता ऊर्जा दूर होते. तसेच दिव्याची स्वच्छता करून घरामध्ये जेवढेही दिवे आहेत ते सर्व घासून पुसून लकलकीत करून दिव्यांची पूजा केली जाते. तर पहा, आपण दिव्याची पूजा करायची आहे. तसेच आपण मुलांना दिवे बनवून कणकेचे ओवाळायचं सुद्धा आहे. पावसाळ्यात श्रावण बालकाचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्यांची नजर उतरावी म्हणून या दिवशी घरातील लहान मुलांची दिवे ओवाळून पूजा केली जाते, अशी परंपरा आहे. तर मुलांना कसे ओवाळायचे आहे, दिवे कसे तयार करायचे आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे. काय करायचं आहे की आपण अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. मुलांनाही स्वच्छ अंघोळ घाला, कपडे घाला. या दिवशी आपण संध्याकाळी मुलांना ओवाळायचं आहे. तर आपण या दिवशी घर स्वच्छ करावे, देवघर आपलं पूर्ण स्वच्छ करायचं आहे. देवसुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहेत. जिथे तुम्ही दिवे मांडणी करणार आहात, दिव्यांची पूजा करणार आहात, तिथेही स्वच्छता नक्की ठेवायची आहे. दिवे अगदी स्वच्छ लकलकीत घासून पुसून ठेवायचे आहेत. उंबरठ्याला हळदीचं लेपन नक्की करा. हा दिवस माता लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस आहे. ज्याही घरामध्ये दिवे प्रज्वलित आहेत, लकलकीत दिवे करत आहेत, तेजाचा प्रकाश आहे, तिथे माता लक्ष्मीचा वास कायम राहतो. या दिवशी आपण माता लक्ष्मीचेही नामस्मरण करायचं आहे. घरामध्ये नैवेद्य कोणताही तुम्ही बनवू शकता. तसेच विशेष असा नैवेद्यही तुम्ही दिव्याला दाखवायचा आहे. तर पहा, या दिवशी तुम्ही दिव्याची पूजा मांडणी करता तुम्हाला दिव्याला आसनही द्यायचं आहे. एक पाट चौरंग घ्यायचा आहे. दिवे लागण्याच्या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. दिवे लागण्याच्या वेळेमध्ये तुम्हाला एक पाट चौरंग ठेवायचा आहे. त्यावर लाल किंवा तुमच्याकडे कोणतंही असेल, तुम्हाला एक वस्त्र अंतरायचं आहे. त्यावर थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत. दिव्याला आसन द्यायचं आहे. दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा तूप टाकायचं आहे. एक वातीचे 2 वाती तयार करायच्या आहेत. दिवे प्रज्वलित करायचे आहेत. हळदी, कुंकू, अक्षदा, फूल, दुर्वा, गरडा, तुळशीपत्र हे तुम्हाला व्हायचं आहे. व अशा प्रकारे आपण दिव्याची पूजा करायची आहे. तर पहा, दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला मुलांनाही ओवाळायचं आहे. त्यासाठी करायचं काय आहे, गव्हाची कणी घ्यायची आहे. त्यामध्ये गूळ, साखर तुम्हाला मिक्स करायचे आहे. थोडीशी हळदही मिक्स करू शकता. ते दिवे तयार करून 21, 11, 7 या संख्येमध्ये तुम्हाला वाफेवर उकडवून घ्यायचे आहेत. व या दिव्यामध्ये थोडं थोडं तूप टाकून मुलांना ओवाळायचं आहे. मुले हे आपल्या वंशाचे दिवे आहेत. मुले दिवे आहेत तर मुली या पंथी आहेत. यासाठी मुलांना या दिवशी ओवाळले जाते. मुलांचं आरोग्य चांगले राहण्यासाठी, तसेच मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांना ओवाळायचं आहे. पहा, आपण पितरांचीही या दिवशी सेवा करायची आहे. तर आपल्या घरामध्ये ज्या काही आपण सेवा करतो त्या सेवा आपल्या जीवनामध्ये भरपूर काही बदल घडवून आणतात. तर पहा, शेवटी आपण आपली श्रद्धा महत्त्वाची आहे. तर या दिवशी आपल्याला पितरांची सेवा कशी करायची आहे. अमावस्या ही तिथी पितरांच्या नामस्मरणासाठी, त्यांच्या तृप्तीसाठी उत्तम मानली जाते. दक्षिण दिशेला दिवा. संध्याकाळी दीपपूजेच्या वेळी घरातील दक्षिण दिशेला जी पितरांची दिशा मानली जाते, एक तिळाच्या तेलाचा दिवा, तुपाचा किंवा पितरांचे नामस्मरण करून अवश्य लावायचा आहे. पितृ तर्पण. सकाळी आंघोळ केल्यावर एक तांब्यामध्ये
पाणी, काळे तीळ आणि कुश गवत एकत्र करून ते पाणी पितरांना अर्पण करायचं आहे. तसेच तर्पण करावे. अन्नदान नैवेद्य दुपारच्या वेळी घरात बनवलेल्या अन्नाचा पहिला नैवेद्य कावळ्याला, गाईला, कुत्र्याला द्यावा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला अन्नदान नक्की करा. पितृस्तोत्र. पितरांच्या आत्म्याला शांती मिळवण्यासाठी घरात शांतचित्तेने पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र पाठ करावे. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. तसेच दिवा, तुम्ही जेव्हाही कधी दिवा प्रज्वलित करता तेव्हा तुम्हाला हा एक मंत्र बोलायचा आहे. पहा, अग्निरूप आहेस, तेजामधील उत्तम तेज आहेस, माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या इच्छा पूर्ण कर. तर पहा, तुम्हाला दिव्याची पूजा करता तेव्हा तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. पूजा करून झाल्यावर सर्व दिव्यांमध्ये तेल घालून ते प्रज्वलित करायचे आहेत. हळदी कुंकू सर्व माहिती सांगितली आहे. दिव्यासाठी तुम्हाला एक गोड दिवा बनवायचा आहे. त्यामध्ये गूळ, तूप मिक्स करायचं आहे, वेलची घालायची आहे, साखर, गूळ तुम्ही कोणतंही घालू शकता. एक दिवा तयार करायचा आहे. दिव्याचा प्रसाद हा ठेवायचा आहे. तर पहा, दिवा हा अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा आणि मांगल्य